आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, आज धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त आहे आणि आज खऱ्या अर्थाने धनधान्य घेण्यासाठीचा हा आजचा शुभ दिवस मानला जातो। सध्या पुण्यातली काय परिस्थिती आहे? सौरभ, अगदी बरोबर आहे। खरं तर आजचा हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस धनत्रयोदशीचा आहे आणि आजच्या या दिवशी पुण्यातील सराफ पेढीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आपण आता पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील रांका ज्वेलर्समध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी गर्दी जी आहे ती सोनं खरेदी करण्यासाठी किंवा चांदी खरेदी करण्यासाठी आलेली पाहायला मिळते आणि अगदी भाव जरी वाढलेले असले तरी देखील लोकांचा उत्साह जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कारण का आजचा दिवस जो आहे तो धनदेवतेचा पूजा करणारा आहे आणि अशा दिवसांमध्ये आजचा हा सगळा साजरा करत असताना सोनं असेल किंवा चांदी असेल हे सगळं खरेदी करण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि नवीन नवीन प्रोडक्ट्स देखील नवीन नवीन सोन्याचे दागिने चांदीचे दागिने देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यासाठीच हे सगळेजण पुणेकर जे आहेत ते गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की हे सगळं जे आहे ते पुणेकरांच्या माध्यमातून खरेदी केली जाते। आपण बातचीत करूयात कारण का पुणेकर नागरिक सातत्याने दरवर्षी गर्दी करत असतात, परंतु यंदा भाव वाढलेले आहेत। कसा प्रतिसाद मिळतोय पुणेकरांचा? या वेळेला धनतेरस हे ज्वेलर्ससाठी एक वेगळं स्वरूपात आहे। म्हणजे लास्ट इयर जर तुम्ही बघितलं तर धनतेरसला 98,000चा भाव होता आणि या वेळेला 1,80,000ला गर्दी मात्र तेवढीच। आणि हे सुरुवात घटस्थापनापासून झालेली आहे। तुम्ही जर 25 दिवसात बघितलं तर जवळजवळ चांदी 25 दिवसात 50,000 रुपयाने वाढलेली आहे आणि सोनं 25 दिवसात 25,000ने वाढलेलं आहे। लास्ट इयरपेक्षा जर कॅल्क्युलेशन काढलं तर जवळजवळ 80 to 70% ॲप्रिसिएशन गोल्ड आणि सिल्वरने दिलं आहे। आणि आज 3.5 मुहूर्तापैकी एक फार मोठा मुहूर्त आहे। आपल्याकडे भारतीय संस्कृतीप्रमाणे खरेदी करावी लागते आणि काही ना काही प्रमाणात तर लोक चांदी खरेदी करतात। ज्यांचं बजेट समजा 100 ग्रॅमचं असेल तर ते 50 ग्रॅम घेणार, 10 ग्रॅम असेल तर 5 ग्रॅम घेणार, पण घ्यायला चुकणार नाही। त्यामुळे गर्दीवरती काही परिणाम झालेला नाही आजच्या या दिवशी? 100% नाही झालाय, कारण लोकांच्या मनात आहे की हे रेट कमी होणार नाही। आज चांदी 180 असेल तर दिवाळीपर्यंत एक्सपेक्ट करतात, दिवाळीच्या नंतर एक्सपेक्ट करतात ते 2 लाख 2.5 लाख रुपये आणि पुढच्या वर्षी 3 लाख रुपये। पण हा जे आहे द फिअर ऑफ मिसिंग म्हणतो ना, फोमो झालेला आहे की जाऊन आत्ता खरेदी केली तर नाहीतर फार महागात घ्यावी लागेल आपल्याला। अच्छा, नक्कीच। त्यामुळे काही जण जे आहेत ते आजच्या दिवशी इन्व्हेस्टमेंट म्हणून देखील मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर आलेले आहेत आणि खरेदी करतायत। आपण बाहेर पाहिलं तर गर्दी जी आहे ती सोन्यासाठी चांदीसाठी पाहायला मिळते। अगदी पुण्यातील प्रत्येक दुकानामध्ये अशाच प्रकारची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आपण काही नागरिकांशी जे खरेदी करायला आलेले आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करूयात। दर वाढलेला आहे सोन्याचा तरी देखील गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। खरेदी करण्याचा आनंद तुम्हाला पाहायला मिळतोय? आजचा मुहूर्त आहे ना त्यामुळे आलोय। आता दर वाढला तरी थोडस तरी घ्यावं म्हणून आम्ही आलोय। अच्छा, म्हणजे धनतेरस दिवशी काही ना काहीतरी धनदेवतेचं। हो। अच्छा, आपण हे सगळेजण पाहतोय की काही ना काही करून थोडं का होईना दर जरी वाढला असला तरी आजच्या या शुभ दिवशी जे आहे ते धन आपल्या घरामध्ये जावं आणि धनदेवताची पूजा जी आहे ती आजच्या या दिवशी केली जात असते आणि पुणेकरांकडून जी आहे ती कायमच गर्दी बाजारपेठांमध्ये दरवेळेस पाहायला मिळते। अगदी भाव वाढल्यानंतर देखील गर्दी पाहायला मिळते आणि अशाच प्रकारचं चित्र आज देखील पाहायला मिळतंय। सौरभ, नक्कीच धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या पुणेकरांचा सुद्धा आता आपल्याला कसा उत्साह आहे तो पाहायला मिळतोय। त्यामुळे धनत्रयोदशीच्या निमित्तानं आता प्रत्येक पुणेकर सुद्धा आता सोनं आणि चांदी खरेदीकडे त्याचा कल जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।